नमस्कार मित्रांनो, वाया मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत अशा अनेक योजना राबवल्या जातात. तर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची योजना जी सध्या सुरू आहे ती म्हणजे गृहोपयोगी संच. त्या गृहोपयोगी संचामध्ये तुम्हाला बऱ्याचशा वस्तू मिळतात. त्यामध्ये ग्लासचा सेट असेल, त्यानंतर पाण्याची टाकी असेल, कुकर असेल, अशा बऱ्याच वस्तू या ठिकाणी तुम्हाला भेटतात. त्यामध्ये वाट्याचा सेट आहे, ग्लास आहेत, त्यानंतर पातेले आहेत, असे बरेचसे वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला गृहोपयोगी संचामध्ये भेटत असतात. तर असा गृहोपयोगी संच भेटण्यासाठी कोणता अर्ज करावा लागतो आणि कुठे करावा लागतो ही संपूर्ण माहिती आपण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं गृहोपयोगी संच तुम्हाला भेटण्यासाठी तुमचं कोणकोणत्या अटी तुम्हाला या ठिकाणी पात्र असायला हव्यात. तर तुमचं सर्वात प्रथम म्हणजे तुमची नोंदणी जी आहे ते ॲक्टिव्ह असायला पाहिजे. ही जी तुमची नोंदणी आहे ती नोंदणी जी आहे ती ॲक्टिव्ह असायला पाहिजे. नोंदणी ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते गृहोपयोगी संच भेटणार आहे. त्यानंतर तुमच्याकडं स्मार्ट कार्ड पाहिजे. स्मार्ट कार्ड तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात. जर हे स्मार्ट कार्ड नसेल तर तुमच्याकडे ती नोंदणी केलेली जी पावती आहे ती पावती तर तुमच्याकडे त्या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे. आणि त्यानंतर रेशन कार्ड असे जे मोजके आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. रेशन कार्ड, त्यानंतर आधार कार्ड तुमचं स्वतःचं पाहिजे. अशा ह्या गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहेत. तर या ठिकाणी ह्या संपूर्ण गोष्टी असल्यानंतर तुमची नोंदणी सक्रिय असायला हवी. म्हणजे तुमची नूतनीकरणाला आलेली नसावी, नूतनीकरण झालेलं असावं किंवा नूतनीकरण म्हणजे तुमची नोंदणी जी आहे ती डिॲक्टिव्हेट नसायला पाहिजे, सक्रिय असायला पाहिजे. तर तुम्हाला जे आहे ते गृहोपयोगी संच भेटून जाणार आहे. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला आपण सुरू करूयात. चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आपण फॉर्म कसा भरायचा ते अगोदर बघूयात आणि कागदपत्र कोणकोणते जोडायचे आणि फॉर्म कुठं द्यायचा ही संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. मित्रांनो, हा आहे फॉर्म. तर तुम्हाला सांगू इच्छितो की जे जिल्हे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळा फॉर्म असू शकतो, ह्यामध्ये बदल असू शकतो. तर हा एक माझ्याकडे फॉर्म आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी वेगळा फॉर्म असला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जवळचं जे तुमचं कामगार सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी संच भेटण्यासाठी कोणता फॉर्म आहे. तर आपापल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे फॉर्म असू शकतात, परंतु मी तुम्हाला हा फॉर्म दाखवत आहे आणि ह्या फॉर्ममध्ये कशी माहिती भरायची हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हमीपत्र आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला कोणकोणते कागदपत्र म्हणजे कोणकोणत्या ह्यामध्ये काय काय लिहायचे ते पाहू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम पाहू शकतात की तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की काय, मी खाली सही करणारा लिहून देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक, तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा नोंदणी क्रमांक तुमच्या स्मार्ट कार्डावरती किंवा तुम्ही तुमच्या प्रोफाईलवरती तुम्हाला ते दिसून येईल. तो तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून यायचा आहे. म्हणजे तुमचा AMH वरून जे सुरू होणारा हे आहे तुमचा नोंदणी क्रमांक तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत ते या ठिकाणी टाकायचं आहे. आणि व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे व नाते नोंदणी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. तर या ठिकाणी तुमच्या नात्यातील कोण असेल त्या ठिकाणी नाव टाकायचं, त्यांच्याशी नातं काय आहे आणि ते जर नोंदणी करत असतील तर नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर हे संपूर्ण तुम्हाला समजल्याप्रमाणे टाका. नाव, नाते, नोंदणी क्रमांक, नाव, नाते, नोंदणी क्रमांक. आता ते झालं तर या ठिकाणी आपण खाली बघूयात. खाली या ठिकाणी येऊ शकतात. आता खाली आल्यानंतर या ठिकाणी पहा, खाली काय दिलेलं आहे की मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच 30 नग, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 30 नग भेटणार आहेत. तर त्यामध्ये मला सुशिक्षित प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाही आहेत. त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाही आहे. भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस, वसुलीस व माझे कुटुंबातील सदस्य मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील असं या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकतात खाली तुम्हाला काय करायचं आहे
खाली या ठिकाणी तुम्ही तुमचं ज्या तारखेला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या तारखेचा या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, तारीख टाकायची आहे. त्यानंतर लिहून देणाऱ्याचं या ठिकाणी सही करायची आहे. त्यानंतर लिहून देणाऱ्याचं नाव, त्यांचा नोंदणी क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक. हे टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म असा भरून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या फॉर्मला तुमचा आधार कार्ड झेरॉक्स, तुमचे स्मार्ट कार्ड झेरॉक्स किंवा नोंदणी पावती, रेशन कार्ड झेरॉक्स असे जोडून तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या जवळच्या जे तालुका सुविधा केंद्र आहे कामगाराचं त्या ठिकाणी जाऊ शकतात, किंवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे जवळ त्या ठिकाणी जाऊ शकतात. तुम्ही सर्वात सोपं म्हणजे तुम्ही जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जा, हे फॉर्म घेऊन. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता फॉर्म आहे, तुम्ही वेगवेगळे फॉर्म असू शकतात. तुमच्या जिल्ह्यातील तुम्ही जे गृहपीक संचासाठी जे फॉर्म आहे ते त्या ठिकाणी मागून घ्या आणि त्या फॉर्मवर तुमचं जे संपूर्ण डिटेल भरा आणि तो फॉर्म घेऊन जे मी सांगितले कागदपत्रे जोडून त्या ठिकाणी तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर जा आणि फॉर्म असं आम्हाला गृहपीक संचाचा लाभ भेटलेला नाही, त्यासाठी आम्हाला लाभ घ्यायचा आहे म्हणून ही कागदपत्रं आणलीत, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जमा करू शकतात. आता ही कागदपत्रं तुम्ही त्या ठिकाणी जमा केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली जाईल की तुम्हाला गृहपीक संच कधी भेटेल, कधी नाही, आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर घेतला जाईल किंवा तुमचा पहिल्यापासून त्या ठिकाणी मोबाईल नंबर असतो, नोंदणी करताना घेतलेला असतो. तर तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला ज्यावेळेस गृहपीक संच कॅम्प असतो काय त्या एरियामध्ये कॅम्प भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलं जाईल, तुमच्या मोबाईलवर फोन केला जाईल आणि मोबाईलवर फोन केल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला अशा ठिकाणी गृहपीक संच भेटणार आहे, ह्या ठिकाणी तुम्ही ह्या दिवशी ह्या तारखेला त्या ठिकाणी हजर राहावे असं त्या ठिकाणी सांगितलं जाईल. त्यांनी ज्या तारखेला सांगितलेलं त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहून त्या ठिकाणी गृहपीक संच त्या ठिकाणी घेतलं जाईल. आता गृहपीक संच घेताना त्या ठिकाणी तुमचं बायोमेट्रिक घेतलं जातं, बोटाचे ठसे आणि तुमचे कागदपत्र. तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते गृहपीक संचाचा लाभ एकदाच भेटणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये एकदाच एक लाभ भेटतो, कोणालाही दुसऱ्याला दोघांची पण जर हे असेल नोंदणी तर एक जणालाच कोणाला तरी भेटणार आहे. पती पत्नीच्या नावावर दोघांची नोंदणी जर असेल तर दोघाला वेगवेगळे या ठिकाणी जे गृहपीक संच आहे ते भेटणार नाही आहे, याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही समजली असेल माहिती की गृहपीक संचचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि फॉर्म कसा भरायचा आहे ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच ही माहिती समजली असेल. माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूत अशाच नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ज्या नवीन योजना येतील त्या योजनेचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्याकरता भेटतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.